Hello everyone, I am Malinath Swami, lecturer, Gandhinatha Rangji College of D Pharmacy. Today I am going to start a new subject, HCP, that is Hospital and Clinical Pharmacy. This subject broadly classified in two important parts. There are 19 topics. Okay, part 1 carries 10 topics and part 2 carries 9 topics. Okay, part 1 Hospital Pharmacy and part 2 Clinical Pharmacy. Let's begin with part 1 Hospital Pharmacy, chapter number 1 Hospitals. Okay, what comes to your mind when you hear this term hospital? Hospital that cares about patient life as well as give proper way of treatment to the disease condition. Okay, let's begin with the definition. Hospital is defined as an institution, department that provides community health where diagnosis, therapy, rehabilitations, education and research, training and social services are provided. Okay, हॉस्पिटल हे एक फॅसिलिटीज आहे. ओके, त्यामध्ये आपल्याला डायग्नोसिस म्हणजे रोग निदान कळतं, थेरपी म्हणजे त्याच्यावरती उपचार काय ते कळतं, रिहॅबिलिटेशन म्हणजे पुनर्वसन केंद्र जे मेंटली डिस्टर्ब असतात किंवा ड्रग ॲडिक्ट लोक असतात त्यांना या पुनर्वसन केंद्रामध्ये ॲडमिट केलं जातं. एज्युकेशन रिसर्च म्हणजे जे नवीन रिक्रूट असतात, जे हॉस्पिटल स्टाफ असतील, मेडिकल स्टाफ असतील किंवा फार्मसी स्टाफ असेल त्यांना त्या ठिकाणी ट्रेनिंग मिळतं, एज्युकेशन मिळतं. त्याच्यानंतर सोशल सर्व्हिसेस आर प्रोव्हाइडेड असं म्हणलेलं आहे. सोशल सर्व्हिसेस ओके, जे गव्हर्नमेंट पॉलिसीज असतील ते त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करण्यात येतं. मी परत एकदा रिपीट करतो. हॉस्पिटल is defined as an institution or department that provides community health where diagnosis, therapy, rehabilitations, education and research, training and social services are provided. ओके, आपण वन बाय वन बघूया. हे जे टर्म्स आहेत ते खाली फंक्शन्स मध्ये सुद्धा रिपीट आहेत. ओके, फंक्शन्स ऑफ मॉडर्न हॉस्पिटल. ओके, मी या ठिकाणी एक छोटंसं ट्रिक तयार केलं, एक हिंट तयार केलंय जे की तुम्हाला हे फंक्शन्स लक्षात ठेवण्यासाठी मदत करतील. ओके, नंबर 1 पी फॉर पेशंट केअर. ओके, त्याचे शॉर्ट फॉर्म बघा. पहिल्यांदा PCI क्रीव असं म्हणलेलं आहे त्यांनी, PCI CRREW. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी काही अल्फाबेट्स मी तयार केलेले आहेत. ओके, P फॉर पेशंट केअर, इट इन्क्लूड्स द सर्व्हिसेस फॉर डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट ऑफ द डिसीज टू द पेशंट. द इनपेशंट सर्व्हिसेस आर ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर प्रोव्हाइडिंग हॉस्पिटलायझेशन फॅसिलिटीज. ओके, हॉस्पिटलमध्ये सगळ्यात मोठं फंक्शन काय असतो, जे ॲडमिट असतात त्याला आपण इनपेशंट म्हणतो. जे ॲडमिट असतात त्यांच्यासाठी सगळ्या टाईपचे फॅसिलिटी प्रोव्हाइड करता आले पाहिजे. नेक्स्ट आहे C फॉर काउन्सिलिंग अँड पेशंट ॲडवाइस. ओके, इट इज अ मॉडर्न कन्सेप्ट अडॉप्टेड बाय द बिग हॉस्पिटल्स. म्हणजे लार्ज बेडेड हॉस्पिटल जे आहेत ते त्या ठिकाणी असे काउन्सिलिंग सेंटर्स असतात. ड्युरिंग दिस काउन्सिलिंग सेशन फार्मासिस्ट एज्युकेट द पीपल ऑन कम्युनिकेबल डिसीजेस. जे साथीचे रोग असतात किंवा त्याला आपण संसर्गजन्य रोग म्हणतो, त्या डिसीजसाठी फार्मासिस्ट तुम्हाला ॲडवाइस देऊ शकतो. ओके, त्याच्यानंतर एपिडेमिक्स अँड फॅमिली वेलफेअर. ओके, नेक्स्ट नंबर 3 I फॉर इम्युनायझेशन. ओके, इम्युनायझेशन या शब्दाचा अर्थ काय, लसीकरण. ओके, इट हेल्प्स टू प्रिव्हेंट द डिसीज. अ स्मॉल युनिट इज रन in an OPD section where the children gets immunized by giving different vaccines like BCG, polio and hepatitis. ओके, एक लसीकरण केंद्र असतं, त्याच हॉस्पिटलमध्ये एक छोटंसं डिपार्टमेंट असतो, त्यामध्ये लहान मुलं किंवा प्रेग्नेंट वुमन असतील त्यांना वॅक्सिनेशन केलं जातं. ओके, नेक्स्ट नंबर 4 C फॉर कोऑर्डिनेशन अँड कम्युनिकेशन. हे खूप महत्त्वाचा पार्ट आहे, कारण हे एकच असं हॉस्पिटलमधलं फॅसिलिटी आहे जे की गव्हर्नमेंट जितके पॉलिसीज आहेत ते आणि सामान्य जनतेला लिंक करणारा हा एक घटक आहे. ओके, इस्पेशली द हॉस्पिटल रन अंडर द कंट्रोल ऑफ गव्हर्नमेंट ॲक्ट्स एज इंटरलिंक्स बिटवीन हेल्थ पॉलिसीज. हेल्थ पॉलिसी म्हणजे काय, जे आरोग्यविषयक जे योजना असतात ते अँड द जनरल पब्लिक त्यांना जोडणारं हे सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म असतो हा. द डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल डील्स विथ अर्बन हॉस्पिटल अँड फॉलोड बाय प्रायमरी हेल्थ
प्रायमरी हेल्थ सेंटर्स. ओके. डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल म्हणजे कुठले? जिल्हा रुग्णालय. ते शहरी रुग्णालयाला हेल्प करतात आणि त्याच्या मार्फतच प्रायमरी हेल्थ सेंटर्स म्हणजे काय, प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र जे असतात त्यांना सुद्धा ती कम्युनिकेट करतात. नेक्स्ट आहे आर फॉर रिहॅबिलिटेशन. दिस हॉस्पिटल फॅसिलिटीज प्रोव्हाइडेड फॉर द ड्रग एडिक्ट्स, क्रोनिक अल्कोहोलिक्स अँड सायकॅट्रिक पेशंट. ओके. बाय स्पेसिफिक थेरपी अँड सपोर्टिव्ह मेजर्स लाईक योगा अँड मेडिटेशन्स आर प्रोव्हाइडेड. ओके. जे सायकॅट्रिक पेशंट असतात, मेंटली डिस्टर्ब पेशंट जे असतात, त्यांना हे रिहॅबिलिटेशन सेंटर खूप त्याचा फायदा होतो. त्यासोबतच काही सपोर्टिव्ह मेजर्स, सपोर्टिव्ह ट्रीटमेंट सुद्धा दिलं जातं. योगा त्यांच्याकडून करून घेतलं जातं आणि मेडिटेशन, त्याला आपण ध्यान धारणा सुद्धा म्हणतो, ते मेंटली रिलॅक्स होण्यासाठी म्हणून त्यांना ते करायला लावतात. नेक्स्ट आहे आर फॉर रिसर्च. दिस शुड बी व्हेरी व्हायटल फंक्शन ऑफ हॉस्पिटल दॅट कंट्रीब्युट्स टू द ॲडव्हान्समेंट ऑफ मेडिकल नॉलेज. मेडिकल नॉलेज अपडेट करण्यासाठी रिसर्च एक सेंटर सुद्धा असतो हॉस्पिटलमध्ये. ओके. त्याचा उपयोग काय होतो की अपडेट नॉलेज मिळतं, अपडेट इन्फॉर्मेशन मिळतं इन ऑर्डर टू गेट द बेटर पेशंट केअर. ओके. इन ऑर्डर टू गेट बेटर पेशंट केअर. इथे एक वर्ड आले रेंडर नावाचा, त्याचा अर्थ होतो टू गेट द बेटर पेशंट केअर. ओके. नेक्स्ट आहे फंक्शन्स ऑफ मॉडर्न हॉस्पिटल. ओके. मधलं 7th पॉइंट, E for education and research. This facility is specially designed for medical students like hospital staff, trainee pharmacists, nurses and all other paramedical staff, including technicians and helpers to fulfill their service criteria. Okay. जे त्यांचे जॉब प्रोफाईल असतील ते सगळे अचीव होण्यासाठी सगळे जे नवीन रिक्रूट असतात, ट्रेनी फार्मासिस्ट असतील, नवीन पॅरामेडिकल स्टाफ असेल, टेक्निशियन्स असतील, त्यांना एक प्रकारचं ट्रेनिंग देण्यासाठी सुद्धा या हॉस्पिटलचा उपयोग होतो. नेक्स्ट आहे W फॉर वर्कशॉप अँड सेमिनार्स. सच ॲक्टिव्हिटीज आर अरेंज्ड बाय द हॉस्पिटल अथॉरिटीज टू अपडेट द नॉलेज ऑफ ऑल हॉस्पिटल स्टाफ ऑन रिसेंट केस स्टडीज. ओके. काही हॉस्पिटल असे असतात जे की वर्कशॉप आणि सेमिनार अटेंड करतात त्यांच्या स्टाफसाठी टू अपडेट देअर नॉलेज. ओके. दीज आर दी 8 इम्पॉर्टंट फंक्शन्स ऑफ मॉडर्न हॉस्पिटल्स. ओके. एक हिंट दिले मी, हिंट टू रिमेंबर द फंक्शन्स ऑफ मॉडर्न हॉस्पिटल, PCI CRREW. ओके. याच्यावरून तुम्ही हे सगळे 8 फंक्शन्स पाठ करू शकता. नेक्स्ट सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ हॉस्पिटल. बोर्ड एक्झाममध्ये 3 to 4 मार्क्ससाठी यावरती क्वेश्चन येऊ शकतो. ओके. क्लासिफिकेशन ऑफ हॉस्पिटल. ओके. वर्गीकरण बघायचं on the basis of clinical orientation and number 2 on the basis of non-clinical orientation. आज आपण on the basis of clinical orientation बघूया हॉस्पिटलचं क्लासिफिकेशन कसं असतं. नंबर 1 इज द एम्स हॉस्पिटल. ओके. एम्स हॉस्पिटल त्याचं फुल फॉर्म आहे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हॉस्पिटल्स. ओके. न्यू दिल्ली इथे आहे. नेक्स्ट आहे बघा ह्याचं क्लासिफिकेशन कसं केलंय त्यांनी, ते आहे हा पार्ट. नेक्स्ट आहे ऑन द बेसिस ऑफ types of medicine system. Okay. Types of medicine system used to cure the disease. Number 1 is allopathy hospital. Okay. आपण सगळे मल्टी स्पेशालिटी जे हॉस्पिटल असतात ते शक्यतो ॲलोपॅथी टाइप्स ऑफ मेडिसिन सिस्टम यूज करतात. नेक्स्ट आहे आयुर्वेदा हॉस्पिटल, आयुर्वेदिक हॉस्पिटल जे असतात. होमिओपॅथी हॉस्पिटल. मी काही सोलापूरमधले फेमस हॉस्पिटलचे नावं यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. तुम्हाला आणखी काही माहिती असतील तर तुम्ही ते ऍड करू शकता किंवा नाहीतर हे कंटिन्यू तुम्ही करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट आहे फिजिओथेरपी सेंटर्स, समर्थ फिजिओ अँड रिहॅब सेंटर्स. ओके. नेक्स्ट आहे सिद्धा अँड युनानी हॉस्पिटल. काही एक्झाम्पल म्हणून आपण घेतलेले आहेत यशफिन युनानी हर्बल क्लिनिक. ओके. लक्षात कसं ठेवायचं तुम्हाला 1 2 3. 1 म्हणजे काय एम्स हॉस्पिटल. ओके. 2 म्हणजे काय टाइप्स ऑफ मेडिसिन सिस्टम युज्ड. ओके. टाइप्स ऑफ मेडिसिन सिस्टम म्हणले. नंबर 3 आहे ऑन द बेसिस ऑफ ॲनाटॉमी फिजिओलॉजी. ओके. ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजीमध्ये स्पेशली ऑर्गनवरती त्यांनी फोकस केलेलं आहे. ऑर्गन बेस्ड काही हॉस्पिटल्स आहेत. ओके. नंबर 1 इज अ ENT हॉस्पिटल. ओके. इयर नोज अँड थ्रोट हॉस्पिटल. ओके. एक्झाम्पल म्हणून डॉक्टर गिरीश हरकोट ENT हॉस्पिटल. हे सगळे सोलापूरमधले हॉस्पिटलचे नाव आहेत. नेक्स्ट आहे कार्डियक हॉस्पिटल, त्याला आपण चेस्ट हॉस्पिटल पण म्हणतो, स्पंदन कार्डियक डायग्नोस्टिक सेंटर. नेक्स्ट आहे आय हॉस्पिटल. ओके. प्रधान आय हॉस्पिटल ऑप्थल्मॉलॉजी. नेक्स्ट इज अ किडनी हॉस्पिटल, डॉक्टर रघोजी किडनी केअर हॉस्पिटल. ओके. न्यूरोलॉजिकल हॉस्पिटल
CNS हॉस्पिटल. ओके. नंबर 4th पार्ट आहे या क्लासिफिकेशन मधलं ऑन द बेसिस ऑफ टाइप्स ऑफ पेशंट. ओके. टाइप्स ऑफ पेशंट वरून सुद्धा हॉस्पिटलचे क्लासिफिकेशन करण्यात आलेले आहेत. नंबर 1 इज अ जनरल हॉस्पिटल. त्यामध्ये सगळे जनरल फिजिशियन असतात, स्पेशली ॲट PHC प्रायमरी हेल्थ सेंटरला. ओके. नेक्स्ट आहे गायनेकोलॉजी अँड मॅटर्निटी हॉस्पिटल. आपण नर्सिंग होम जे आहे ते त्यांना आपण काय म्हणतो, मॅटर्निटी हॉस्पिटल. ओके. पेडियाट्रिक हॉस्पिटल्स, शक्यतो जे स्मॉल बेबीज हॉस्पिटल जे असतात त्याला आपण काय म्हणायचं, पेडियाट्रिक हॉस्पिटल. नेक्स्ट आहे सायकॅट्रिक हॉस्पिटल. जे मेंटली डिस्टर्ब असतात किंवा मेंटली रिटार्डेड जे पेशंट असतात त्यांना आपण मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवतो, त्याला आपण काय म्हणायचं, सायकॅट्रिक हॉस्पिटल्स. ओके. मनोरुग्ण जे असतात. नेक्स्ट आहे ऑर्थोपेडिक हॉस्पिटल, ॲक्सिडेंटल, इमर्जन्सी अँड ट्रॉमा सेंटर्स. ओके. बोन रिलेटेड. नेक्स्ट आहे रिहॅबिलिटेशन सेंटर्स, म्हणजे काय, पुनर्वसन केंद्र फॉर ड्रग ॲडिक्ट्स. ओके. नेक्स्ट आहे ऑन द बेसिस ऑफ टाइप्स ऑफ डिसीज. टाइप्स ऑफ डिसीज म्हणले त्यांनी. ओके. हे डिसीजचेच नाव आहेत सगळे खाली. कॅन्सर हॉस्पिटल, आपलं सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटल. नेक्स्ट आहे TB हॉस्पिटल. नेक्स्ट लेप्रेसी हॉस्पिटल, हे काही एक्झाम्पल दिले त्यांनी. डायबिटीज हॉस्पिटल, डॉक्टर भास्कर पाटील क्लिनिक. कार्डियक हॉस्पिटल, नोबल हार्ट केअर सेंटर. ओके. ऑन द बेसिस ऑफ ऑब्जेक्टिव्स. ओके. जनरल हॉस्पिटल असेल, इट इन्क्लूड्स जनरल फिजिशियन ॲट PHC म्हणजे प्रायमरी हेल्थ सेंटर. नेक्स्ट आहे स्पेशल हॉस्पिटल्स, एक्झाम्पल आहेत डेंटल हॉस्पिटल्स एक्सेट्रा. नेक्स्ट आहे टीचिंग अँड रिसर्च हॉस्पिटल. ओके. एक्झाम्पल ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हॉस्पिटल, न्यू दिल्ली. ओके. हे काही टीचिंग अँड रिसर्च हॉस्पिटल आहेत. आता आपल्या एखादं लोकल सिटीमधलंच एखादं एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपलं अश्विनी मेडिकल कॉलेज जे आहे ते कॉलेज पण आहे आणि ते हॉस्पिटल पण आहे. ओके. आता आपल्याच कॉलेजचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर गांधीनाथ रंगजी होमिओपॅथी मेडिकल कॉलेज आहे, ते मेडिकल कॉलेज पण आहे आणि हॉस्पिटल पण त्याला अटॅच आहे. ओके. हे काही अशा हॉस्पिटल आपण काय म्हणायचं, टीचिंग अँड रिसर्च हॉस्पिटल. ओके. प्रत्येक डिस्ट्रिक्ट ठिकाणी असे टीचिंग अँड रिसर्च हॉस्पिटल्स अवेलेबल आहेत. ओके. हे व्हिडिओ तुम्ही एक 2-3 वेळा रिवाईज करून बघा तुम्ही. त्याच्यानंतर हे क्लासिफिकेशन ऑफ हॉस्पिटल खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. हे सगळं एकदा लिहून काढा. तुम्हाला मी ऑलरेडी सिलेबस कॉपी आणि नोट्स दोन्ही टॉपिकचे दिलेले आहेत, ते एकदा लिहून काढा आणि मला ते ईमेल करा. ठीक आहे, लिहून झाल्यानंतर. आणि प्रत्येक वेळी हे व्हिडिओ बघत असताना तुम्ही एक नोटबुक आणि पेन घेऊन बसा, कारण आपल्याला मी जे काही गोष्टी ओरली सांगतो ते तुम्हाला नोट डाऊन करता येतील. ओके. फील फ्री टू आस्क मी क्वेश्चन्स ऑन माय व्हॉट्सअप अकाउंट. ओके. व्हॉट्सअपला तुम्ही एखादं क्वेश्चन टाकू शकता जे तुम्हाला यामधला पार्ट कळाला नसेल. ओके. कळतं. ओके. थँक्यू व्हेरी मच. राहिलेला आपण जो पार्ट आहे नॉन क्लिनिकल ओरिएंटेशन, ते आपण नेक्स्ट ऑनलाईन लेक्चरला आपण घेऊया. ठीक आहे. थँक्यू.